ओम. श्रोतेहो नमस्कार. 17 ऑगस्ट 2024. क्लिप क्रमांक 107. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील समर्पित जीवन म्हणजे रामाची इच्छा हे वाचनास सुरुवात करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. प्रकरण क्रमांक 7. समर्पित जीवन म्हणजे रामाची इच्छा. या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती आहे. गुरुपौर्णिमेसारखाच हाही दिवस महत्त्वाचा आहे. मला आठवते की परमपूज्य श्री स्वामी हमखास या दिवशी एका विशेष मूडमध्ये अवस्थेमध्ये असायचे आणि या कार्यक्रमात न मागता अनेक भक्तांना काही ना काही अनुभव यायचेच, म्हणून या दिवसाची सर्वजण वाट पाहत असत. दत्तप्रभूंचा अवतार हा विशेष अवतार आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत ते गुरुणाम गुरु या भूमिकेत राहणार आहेत. स्मर्तुगामी स्वभक्तानाम हे त्यांचे ब्रीद आहे. कायम मार्गदर्शन व मदत करणारे ते दैवत आहे. संकटकाळी हाक मारली की त्यांच्याकडून किंवा त्यांच्या गुरुपदी असलेल्या शिष्यांकडून दिलासा मिळतोच. हा सर्वांचा अनुभव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणणाऱ्या तिन्ही शक्तींचा त्यांच्यात समावेश असल्यामुळे ते सर्व शक्तिमान आहेत, दयावंत आणि कनवाळू आहेत. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःलाच भक्तांना समर्पित केल्यामुळे त्यांना दत्त म्हणून संबोधिले जाते. अत्यंत शुचिर्भूत, कडक, सोवळे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विधिनिषेधांच्या पलीकडलं त्यांचं वागणं या अवतारात दिसते. भगवंताकडे जाणाऱ्या सर्व मार्गामध्ये, विशेषतः नाथ संप्रदायामध्ये त्यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. अशा उच्च संप्रदायाशी आपण निगडीत असल्यामुळे आपण भाग्यवानच आहोत. त्यांचा मनपूर्वक आभार, त्यांना मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन. साधू संतांनी या प्रपंचाचा अभ्यास केल्यावर त्यांना 3 गोष्टी जीव, जगत आणि जगदीश्वर आढळून आल्या. आता जीव जेव्हा येतो तेव्हा जन्मतः काही भांडवल घेऊन येतो. नंतरच्या काळात ठराविक अनुकूल प्रतिकूल परिस्थिती व वातावरणात त्याला या जगात म्हणजे प्रपंचात वेगवेगळे अनुभव घेऊन राहावे लागते. परंतु परमेश्वराकडे चित्त वळणे हे महाभाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे केव्हा तरी सुटका होते, नाही तर जीवाला पुन्हा पुन्हा चटके बसतात. संसार सागरात गटांगळ्या खाव्या लागतात. त्यामुळेच पुनरपि जननम पुनरपि मरणम ही अवस्था येत राहते. जगात 3 प्रकारचे लोक आढळतात. ते आहेत आस्तिक, नास्तिक आणि कुंपणावर बसणारे. इंग्रजीत त्यांना नॉस्टिक, ॲग्नॉस्टिक आणि फेन्स सिटर्स असे म्हणतात. पूर्वजन्मीची पुण्य असेल तर साधकाला चांगल्या कुळात जन्म येतो, चांगले संस्कार लाभतात आणि त्यात वाढ होत होत साधक आस्तिक बनतो आणि सगुण अथवा निर्गुण उपासना भक्ती करू लागतो. या उलट नास्तिक बोलून चालून बंडखोरच असतो. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी भाषा वापरून दहशत माजून आपल्या मनगटाच्या जोरावर आपण काही केले तरी चालते असा उद्दामपणा दाखवतो. सुरुवातीला काही अंशी यशस्वी झाल्यासारखे वाटले तरी केव्हा तरी त्याचे पितळ उघडे पडते हे त्यालाच कळत नाही. त्यानंतर 3ऱ्या प्रकारचे कुंपणावरचे मात्र स्वार्थी,
संधी सांधू आणि विजयाचे वारे जिकडे तिकडे वाहते तिकडे झुकणारे, चाणाक्ष आणि लबाड असल्यामुळे आपली कूस केव्हाही बदलू शकतात. ही मंडळी विशेष करून राजकारणात आढळून येतात आणि धुमाकूळ घालत असतात. उजव्यांचे डावे, डाव्यांचे उजवे ते लीलया होऊ शकतात. विजयाच्या बाजूला नेहमी राहण्याच्या धडपडीत ज्यांच्यावर टीका केली त्यांचेच लांगुलचालन करून स्तुतीपाठकही सहज होतात. हा सर्व खटापटोप सुख मिळवण्यासाठी किंवा मिळालेले सुख टिकवण्यासाठी असतो. नंतर आस्तिक नास्तिक मंडळीत सुद्धा असंख्य गुणदोष दिसून येतात. घरी देवपूजा भक्ती यांचा मोठा देखावा करून सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी जंगी उत्सव पूजा करून शेकडो लोकांना जेवायलाही घालतात. याउलट देवावर अजिबात विश्वास नसताना कुकर्म करणारे दिलेला शब्द पाळून नीतिमत्ता आणि औदार्य दाखवून चकित करणारेही असतात. सरतेशेवटी या सर्व गोष्टींचा निवाडा देव स्वतःच करतो आणि सर्वांना अनुरूप प्रारब्ध भोगावेच लागते. आता या पुढचा भाग आपण आजच्याच दुसऱ्या क्लिपमध्ये ऐकूया. क्लिप 107चा दुसरा भाग, प्रकरण 7वं, समर्पित जीवन म्हणजे रामाची इच्छा. पुढे सुखी शब्दावरून प्रख्यात तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांची प्रकर्षाने आठवण होते. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉलमध्ये 1970च्या दशकात त्यांची अनेक व्याख्याने ऐकण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. पुप्पुल जयकर या त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करीत असत. व्याख्याने एकाग्रपणे ऐकताना आपण मुक्त झालो आहोत असे वाटायचे आणि व्याख्यान संपवून घरी परतण्यासाठी व्ही स्टेशनवर लोकल पकडण्यासाठीच्या कसरतीत केव्हा आपण पूर्वीसारखे झालो ते कळतच नसे. एकंदर कठीणच आहे. त्यांना गुरु होते, ते देव मानित असत, पण त्यांच्या व्याख्यानात देव गुरु याविषयी चुकूनच उल्लेख होत असत. याविषयी त्यांचा निकटचा सहवास लाभलेले अच्युतराव पटवर्धन यांना प्रश्न विचारतात. ते म्हणाले, जे के यांचा फार दूरगामी विचार आहे. त्या काळी शीतयुद्ध होते, जगात दुफळी होती आणि कम्युनिझमचा प्रभाव जगातील 50% लोकसंख्येवर होता. मंदिरे, चर्चेस, देवधर्म यांच्यावर कम्युनिझमचा मुळीच विश्वास नव्हता. म्हणजे या सर्वांवर बहिष्कारच होता. अशा ठिकाणी मार्ग कसा काढायचा? तर आलेल्या व्यक्तीला एकच प्रश्न विचारायचा, आर यू हॅपी? त्यांनी जर उत्तर दिले की आय एम हॅपी, तर असे म्हणावे लागेल की द डायलॉग एंड्स हिअर, देअर. मी सुखी आहे असे एकदा म्हटल्यावर पुढील संवादाची आवश्यकताच राहत नाही. परंतु आश्चर्य असे की 99% लोक म्हणायचे आय एम नॉट हॅपी आणि 1% जरी म्हणायचे आय एम हॅपी बट समथिंग इज बॉदरिंग, म्हणजे काहीतरी शेष दुःख आहेच. थोडक्यात कुणीही सुखी नाही. मग पुढचा प्रश्न असायचा, व्हाय आर यू नॉट हॅपी? व्हॉट इज द कॉज? या विषयावर व संलग्न अशा कॉस्मिक कॉन्शियसनेस, फिअर, व्हायलन्स, डेथ, ट्रुथ अशा विषयांवर व्याख्याने देऊन ते माणूस सुधारायचे. परमार्थातही सुखी आणि समाधानी होण्यासाठी सारी धडपड आहे ना. सॉरी. ज्या प्रपंचात आपण सुखाच्या शोधात आहोत तो कसा आहे हेही पाहणे गरजेचे आहे. तो द्वंद्वात्मक आहे, त्रिगुणांनी पुरेपूर भरलेला आहे. त्याची निर्मितीच सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर जगण्यासाठी झालेली आहे. कायम सुख आणि कायम दुःख हे कुणाच्याच वाट्याला नसते. ते निर्माण करणारे अनेकानेक घटक असे आहेत. काही ठळक उदाहरणे आपण पाहूया. ही ठळक उदाहरणं आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद.